नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मऊसूत खरवसाच्या वड्या याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खरवस बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 लिटर दूध, म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे। 1 वाटी चिकाचं दूध घेतलेलं आहे। 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण दुधामध्ये गूळ घालून वितळून घेऊया। गूळ बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे पटकन तो वितळला जातो। गूळ वितळलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चिकाचं दूध घालूया आणि ते मिक्स करून घेऊया। त्यानंतर ज्या टोपामध्ये आपल्याला खरवस करायचा आहे त्या टोपामध्ये हे दूध आपण गाळणीने गाळून घेऊया। इथे हे दूध गाळून घ्यायचं कारण की कधी कधी गुळामध्ये कचरा किंवा एखादा खडा सुद्धा असतो, म्हणून आपण दूध गाळून घ्यायचं। दूध गाळून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करून घेऊया। त्यानंतर वरून केशर घालूया। केशर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। गॅसवरती मी टोपामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्याच्यावरती आपण जाळी ठेवूया आणि त्याच्यावरती हे दुधाचा टोप ठेवूया। दुधाच्या टोपावरती पण आपण एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर सुद्धा एक झाकण ठेवायचं, म्हणजे आतल्या खरवसाच्या दुधाला चांगली वाफ बसते। आता हे आपण अर्धा तास मीडियम गॅसवरती शिजून देऊया। हे बघा, अर्धा तास झालेला आहे आणि आपला खरवस पण खूप छान शिजलेला आहे। आता हा खरवस पूर्णपणे थंड होऊन देऊया, म्हणजे त्याच्या वड्या छान पडतात। खरवस आपला पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया। हे बघा, व्यवस्थित कट करा। मस्त जाळीदार असा आपला मऊसूत असा खरवसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। त्या खायला खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।